ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत की पार्वती खंड. मित्रांनो, मागील भागामध्ये आपण बघितलं की अरुंधती आणि सप्तऋषींनी हिमालय आणि मेनाला शिव आणि पार्वतीच्या विवाहासाठी तयार केलं आणि आता शिव आणि पार्वतीचा विवाह कशा प्रकारे संपन्न होतो हे आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. कशा प्रकारे त्यांच्या विवाहाची तयारी ही केली जाते हे देखील आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. वशिष्ठादी ऋषी हे शिवस्थानी गेल्यानंतर हिमालयाने आपल्या सर्व आप्त स्वयिकांना सपरिवार आमंत्रित केले आणि गर्ग मुनींकडून निमंत्रण व विविध प्रकारची सामग्री घेऊन सर्व नातेवाईक व हिमालय हे शिवजीच्या कैलास पर्वतावर जातात आणि शिवजींना मनोभावे वंदन करतात. शिवजींच्या कपाळावर तिलक लावतात. अत्यंत आदराने विवाह पत्रिका ही त्यांना देतात. शिवजींनी त्यांना पूर्णपणे सन्मान केला आणि त्यानंतर सर्वजण हे पुन्हा परत आले. हिमालयाने आपल्या सर्व बांधवांना आमंत्रित केले. तसेच मोठ्या प्रमाणावर विवाहाची तयारीही करण्यात आली. धान्याचे कोठारे भरून ठेवण्यात आली. कोणत्या दिवशी कोणते पक्वान करायचे, तसेच धन, द्रव्य, रत्न, माणके, अमूल्य दागिने, मौल्यवान वस्तू, भरझरी वस्त्र यांची देखील सिद्धता करून कोषागारात व्यवस्थित ठेवण्यात आले. सर्व सेवकांना बोलवण्यात आले व काय काम करायचे आहे ते सर्वांना समजावून सांगितले गेले. हिमालयाच्या नगरीत विवाहाची मोठी धामधूम आणि जोरदाररित्या तयारी सुरू असते. सर्वत्र अतिशय उत्साहाचे आणि प्रसन्नाचे ते वातावरण असते. सर्वत्र मंगलसूर हे निनादत असतात. हिमालयाने एक शुभ दिवस पाहून मंगल कार्यालयाला सुरुवात केली. हिमालयाच्या परिवारातील स्त्रिया अत्यंत शुभकार्यकाशी गाणे गाऊ लागल्या आणि पार्वतीवर अनेक प्रकारचे मंगल संस्कार हे त्यांनी केले. तिला उत्तम प्रकारे सजवले. त्याचप्रमाणे पार्वतीने घातलेल्या सुंदर वस्त्रामुळे आणि आभूषणांनी पार्वती जणू जगदंबाच आहे असे वाटत होते. पार्वतीचे कल्याण व्हावं म्हणून विद्वानांनी अनेक अनुष्ठाने देखील केली. नृत्य गायनाचे आयोजन देखील केले गेले होते. त्यामध्ये सर्व जण रंगून जातात. ज्यांना कोणी हिमालयाने निमंत्रित केलं होतं ते सर्वजण हिमालयाच्या घरी येतात. सर्वजण नटून थटून आलेले असतात. त्यांनी भेटवस्तू आणलेल्या असतात. अनेक पर्वत दिव्य रूप धारण करून पार्वतीच्या लग्नासाठी हिमालयाच्या घरी येतात. शोण, भद्राती, समुद्रही तेथे आलेले असतात. गंगा, नर्मदा, सरिता या नद्या देखील आलेल्या होत्या. शिव पार्वतीचा विवाह पाहण्यास सर्वजण अतिशय उत्सुक होते आणि हिमालयाची नगरी तर अतिशय देवदीप्यमान अशी दिसू लागली होती. हिमालयाने अत्यंत प्रेमाने सर्वांचे स्वागत केले. सर्वांची उत्तम प्रकारे सोय देखील हिमालयाने केली होती आणि सर्वांना संतुष्ट देखील हिमालयाने केले. हिमालयाच्या नगरामध्ये प्रत्येकाच्या घरासमोर अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी रांगोळी घालण्यात आली होती. दरवाजावर केळीचे खांब लावण्यात आले होते. आंब्यांच्या पानांची आणि मालतीच्या फुलांची तोरणे देखील लावण्यात आली होती. पुरोहित गर्गमुनी यांच्या सल्ल्याने सारे हिमालय नगर हे सुशोभित झाले होते. हिमालयाने विश्वकर्मा बोलावून घेतले आणि एक अतिशय विस्तीर्ण असा सभामंडप आणि सुंदर अशी वेदी तयार करण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे सर्वांना आश्चर्य वाटेल असा सभामंडप तयार करण्यात आला. त्या मंडपात विविध पशूंच्या आणि निरनिराळ्या पक्ष्यांच्या कलाकृती निर्माण करण्यात आल्या होत्या. कोठे सारस पक्षी उपवनातील पाणी पित आहे, तर कोठे पिसारा फुलवून मोर नाचत आहे, असे ते सभामंडपातील दृश्य होते. सभामंडपाच्या दाराजवळ द्वारपाल धनुष्य घेऊन उभे होते, तर दारावर मध्यभागी महालक्ष्मीची मूर्ती विराजमान आहे. तिच्याकडे पाहिले तर साक्षात ती लक्ष्मी क्षीरसागरातून येऊन तेथे बसली आहे, असं मनोहारी दृश्य ते होते. मंडपात काही ठिकाणी हत्ती होते. हत्ती अगदी खऱ्याप्रमाणे भासत होते. हत्तीवर अंबारी देखील होती आणि त्यामध्ये वीर पुरुष बसलेले होते. ते अगदी खरेखुरे आहेत असेच सर्वांना वाटत होते. तसेच पायदळी सैन्याची कृत्रिम रचना देखील करण्यात आली होती.
विश्वकर्माने तयार केलेला सभामंडप पाहून देव आणि ऋषीमुनी सर्वजण इतके मोहित झाले की ती सभामंडप इतका खरंच सुंदर होता. मंडपाच्या मुख्यद्वारी महानंदी उभारला होता. तो शुद्ध स्फटिक स्वरूपात दिसत होता. तसेच 4 हत्ती देखील उभारले गेले होते. इंद्र ऐरावतावर बसलेला असून त्याच्या भोवताली देवसैन्य उभे आहे असा देखावा विश्वकर्माने केला होता. तसेच देवांना बसण्यासाठी सुंदर सिंहासनांची रचना देखील करण्यात आली होती. विष्णूसाठी वैकुंठ, इंद्रासाठी अमरावती व लोकपालांसाठी निवासस्थाने बनवली गेली होती. हिमालयाने सर्व मंडपाची जेव्हा पाहणी केली, तेव्हा हिमालयाला खूप आनंद झाला आणि तो खूप आश्चर्यचकित झाला. इकडे हिमालयाने शिवजींना पत्रिका दिल्यामुळे शिवजी अतिशय प्रसन्न झाले आणि त्यांनी नारदांचे स्मरण केले. तेव्हा नारद तिथे प्रकट झाले आणि नारदांचे त्यांनी स्वागत केले. तेव्हा नारद विचारतात की मी काय सेवा करू? त्यावेळी शिव नारदांना सांगतात की तू माझा भक्त आहेस आणि म्हणून मी तुला इथे बोलवलं आहे. तू आता माझ्या वतीने विष्णुदेव, ऋषी, मुनी, सिद्ध, महात्मा, जन यांना भेटून विवाहाचे आमंत्रण द्या. सहपरिवारासह त्यांना उपस्थित राहा असे सांगा. मी विवाहासाठी तयार आहे. शिवांच्या आज्ञेनुसार नारदांनी सर्व देव, ऋषी, मुनी, सिद्ध, महात्मा यांना भेटून आमंत्रण दिली आणि शिवजींना सप्त मातृकांनी सजवले. विधीने वैवाहिक मंगलचार हा केला. 4 वेदातील सूक्तांनी स्वस्ती वाचन देखील केले. ग्रहपूजन केले. सर्वांना घेऊन ते कैलासावरून निघाले. मंगलवाद्याचा स्वर हा सर्वत्र घुमत होता. आणि पार्वतीचा विवाह पाहण्यासाठी सगळ्यांचे डोळे आसुसले होते आणि अनेक गण तेथे एकत्रित आले होते. अशा मंगल प्रसंगी त्यावेळी चंडादेवी रुद्रदेवाची बहीण म्हणून देखील तेथे आली होती. शिवगणांच्या मागे देव, लोकपाल, सिद्ध ही सर्व मंडळी होती. त्यांच्या मध्यभागी भगवान विष्णू गरुड वाहनावर बसलेले होते. त्याचबरोबर दिव्य असे पार्षद होते. देवराज इंद्र अनेक अलंकारांनी नटून ऐरावतावर बसून निघाले होते. त्याचबरोबर देव सैन्य देखील आले होते. महान ऋषींबरोबर होते व त्यांच्या चेहऱ्यावर तपश्चर्येचे तेज हे विलसत होते. शिव आणि पार्वतीच्या विवाहासाठी देवकन्या देखील उत्तम शृंगार करून आल्या होत्या. महानंदीवर बसून शिवजी हे विवाहासाठी निघाले होते. त्या शिवजींना पाहून सर्वांना खूप आनंद होत होता. शिवजींचे वराळ हे जेव्हा हिमाद्रीच्या नगराजवळ येते, त्यावेळी विष्णुदेव नारदांना सांगतात की नारदा तू पुढे जा आणि शिवाचे वरड आले आहे याचे हिमालयाला सांग. हा नारद हिमाद्री नगरामध्ये जातात, परंतु विश्वकर्माने उभा केलेला सभामंडप पाहून नारद खूप आश्चर्यचकित होतात आणि तो मंडप अतिशय दिव्यभव्य होता. अनेक देवांच्या हुबेहूब मूर्ती तेथे दिसल्या. नारद त्या देवदेवता इतक्या हुबेहूब दिसत होत्या की नारदांना प्रश्न पडतो आणि नारद हिमालयाला म्हणतात की माझ्या आधी या सर्व देवदेवता इथे कशा आल्या? त्यावेळेस हिमालय सांगतात की हा विश्वकर्माने केलेल्या मूर्ती आहेत. तुम्ही पुत्रांना घेऊन शिवजींच्या जवळ जा. हिमालयाकडून निघतात आणि ते शिवजींकडे जातात आणि विश्वकर्माने केलेल्या सभामंडपाची हुबेहूब कलाकृती ते शिवांना सांगतात. नारद भयाने अतिशय व्याकुळ झालेले असतात. त्यांनी देवांना सर्व गोष्टी सांगतात. त्यावेळी बाकी देवता सांगतात की स्वतः शिव आपल्या बरोबर आहे, त्यामुळे घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. तेव्हा शिव त्यांना म्हणतात की आपण कोणीही घाबरू नका. हिमालय आपली कन्या देणार हे आता निश्चित झाले आहे आणि सर्वजण जल्लोष करत गणांबरोबर शिवजींना घेऊन हिमालयाच्या नगराजवळ जातात. ज्यावेळी शिव सर्वांना घेऊन हिमालय नगराजवळ जातात, हे ऐकल्यानंतर हिमालयाला खूप आनंद होतो आणि ते स्वागतासाठी सर्व साहित्य घेऊन ब्राह्मणांना आणि पर्वतांना पुढे पाठवतात. स्वतः त्यांच्या मागे मग राहतात. हिमालयाने पुढे जाऊन मनापासून सर्वांचे स्वागत करतात. शिवजींना अंतःकरणापासून ते नमस्कार करतात. ते जेव्हा शिवजींना बघतात, त्यावेळी ते पांढऱ्या शुभ्र वृषभावर बसलेले असतात. त्यांच्या तेजाचा प्रकाश हा सगळीकडे पसरलेला असतो. त्यांच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेव व डाव्या बाजूला श्री विष्णुदेव असतात. देवतांचा समुदाय शिवजींची स्तुती करत होता.
वऱ्हाड नगरामध्ये प्रवेश करतात आणि वऱ्हाडी मंडळीची उत्तम व्यवस्था ही सभामंडपात केलेली असते. शिव आणि त्यांच्या समवेत आलेल्या सर्व देवश्रेष्ठींनी आपल्या परिवाराचा परिचय करून देतात. शिवजींची आणि अन्य देवांची भेट होती. एकमेकांशी सुखसंवाद होतात. मीना राणीने त्यावेळी नारदांना भेटण्यासाठी बोलवले. शिवांची आज्ञा घेऊन नारद हा मेनाच्या महालामध्ये प्रवेश करतो. मेना ही नारदांना कशासाठी तिच्या महालात बोलवते हे आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.